हाय, नमस्कार मित्रांनो. मी डॉक्टर अजित मराठे. आणि मी राजेंद्र सावंत. तुम्हाला बोलल्याप्रमाणे बरोबर 15 मिनिटांनी आलो आम्ही आणि आज एकदम वेळेत आहोत. आणि आज तुम्हाला जरा काही आमच्या या बॅकग्राऊंडच्या सेटअपमध्ये काही बदल दिसतोय. आम्ही परत दोघेही एकत्र आलेलो आहोत आणि एकत्र आलेलो आहोत म्हणजे एकत्रच होतो. म्हणजे पॉडकास्ट करायला. आणि सगळ्यात चांगलं म्हणजे काय माहितीये का, आम्ही आमच्या होम पिचवर आज खेळणार आहोत. म्हणजे ऑफिसमध्ये आलोय ना, किती आपण घरी असलो किंवा साईटवर असलो किंवा दुसऱ्याच्या ऑफिसवर असलो, मोबाईलवर असलो, तरी राजेंद्र स्वतःच्या ऑफिसमध्ये स्वतःच्या हक्काच्या जागेवरती बसून आपण जे काही बोलतो तर त्याला एक वेगळी एक अथॉरिटी तयार होते. ऍब्सोल्यूट. आणि त्याच्यामुळे आज आम्ही होम पिच वरून तुमच्याशी गप्पा मारणार आहोत. मित्रांनो, सलग 10 आठवडे झाले आपण एकत्र भेटतोय. आणि आत्ताच मला एक बरोबर 4-5 मिनिटापूर्वी तपस्वी शेडगेनी मला एक व्हॉट्सअप वरती मेसेज पाठवला. आणि त्याच्यामध्ये त्या मेसेजमध्ये त्यांनी मागच्या 10 पॉडकास्ट मध्ये आपण राजेंद्र काय काय विषय बोललो हे त्यांनी मला एक लिस्टच करून पाठवली, जी लिस्ट करायची आपणही केली नव्हती. तर अप्रिशिएट. येस, ॲब्सोल्युटली अप्रिशिएट. तर त्याच्यामध्ये त्यांनी म्हटलंय की पहिलं सेशन झालं ते डायव्हर्सिफिकेशन इन बिझनेस वरती तुम्ही बोललात. दुसऱ्या ह्याच्यात 4 वे टेस्ट बोललो होतो. तिसऱ्या ह्याच्यावर डिप्रेशन वरती बोललो. चौथ्या ह्याच्यात सेवर वरती बोललो. पाचवा पॅलिंग वरती बोललो. सहावा मार्केटिंग आणि सेल्स वरती बोललो. सातव्या मध्ये पण परत सेल्स वरती बोललो. आठव्यावरती नेटवर्किंग वरती बोललो. आणि नव्यावरती टाइम मॅनेजमेंट वरती बोललो. आणि तुम्हाला मित्रांनो आठवत असेल की टाइम मॅनेजमेंट वरती आपण बऱ्याच गप्पा मारल्या होत्या आणि राजेंद्रनी चांगली उदाहरणं सांगितली. राजेंद्र, आपले काही लोक मित्र यायला लागले का? आपली शाळेतली मैत्रीण आली आहे शिल्पा परमार. वाव, ती आज पहिल्यांदा ते तर रेग्युलर यायला लागली. हो ना, ती वॉच पार्टी पण चालू करते. वाव. दिगंबर गोसावी आहे. व्हेरी गुड. दिगंबर गोसावींची फिटनेस बिझनेस, त्यांचा बिझनेसचा अनालिसिस आणि फिटनेस रिपोर्ट आपल्याला करून देण्यासाठी काही डेटा अजून लागणार आहे दिगंबर, तर तुम्ही तो आवर्जून पाठवा. बऱ्याच लोकांनी संपर्क साधला आणि बिझनेस फिटनेस रिपोर्ट बद्दल त्यांना फार उत्सुकता होती. अजित, मला असं वाटतंय, मला बऱ्याच लोकांनी फोन करून विचारलं की बिझनेस फिटनेस रिपोर्ट म्हणजे काय, असं काय, म्हणजे तुम्ही का फिटनेस जिम चालू केलंय का? तर बिझनेस जिम केला का? मित्रांनो, काय आहे माहितीये, आपल्याला जर का आपण फिट आहोत की नाही हे जाणून घ्यायचं असेल, म्हणजे बाहेरून एखादा माणूस खूप चांगला फिट दिसतो पण तो खरोखर आतून फिट आहे की नाही, म्हणजे त्याच्या हार्टचं पंपिंग बरोबर चालू आहे की नाही, त्याचे किडनी फंक्शनिंग बरोबर चालू आहे की नाही, त्याचं लिव्हर बरोबर चालू आहे की नाही, त्याच्या ब्लड टेस्ट केल्यानंतर त्याला ब्लड मध्ये काही शुगर लेवल जास्त झाली आहे का, त्याचा बीपी जास्त झालाय का. आता खरा डॉक्टर जर का बोलायला लागला, शेवटी डॉक्टर आहे. तर मित्रांनो, हे जर का आपल्याला जाणून घ्यायचं असेल की बाहेरून एखादा माणूस चांगला दिसतोय पण कधीतरी असं जाणवतं, अरे कुठेतरी मला दुखतंय, मला भूक कमी लागतीये किंवा मला खूप हल्ली ना चिडचिड होतीये, मला इम्युनिटी कमी झाल्यासारखं वाटतंय, तर मग राजेंद्र आपण स्वाभाविकपणे काय करतो, तर आपण एखाद्या पॅथॉलॉजी लॅब मध्ये जातो. पण बिझनेसचा आणि ह्याचा काय संबंध, असं लोक विचारतात. आणि त्या पॅथॉलॉजी लॅब मध्ये गेल्यानंतर राजेंद्र आपल्याला नॉर्मली तो पॅथॉलॉजी लॅबचा माणूस आपला ब्लड घेतो, आपलं युरिन घेतो, कधी स्टूल घेतो, कधी एक्सरे काढतो, कधी सोनोग्राफी करतो, अशा वेगवेगळ्या बऱ्याच प्रकारच्या टेस्ट करतो. आणि त्या टेस्ट केल्यानंतर संध्याकाळी किंवा दुसऱ्या दिवशी आपल्याला एक रिपोर्ट देतो आणि मग तो आपल्याला सांगतो की अरे तुमचं ना शुगर लेवल कमी झाली आहे, तुमचा ना बीपी आजकाल हाय आहे, किंवा तुमच्यामध्ये काय म्हणतो आपण त्याला, हार्ट मध्ये हे वाढतं, ते काय, हार्ट कोलेस्ट्रॉल वाढलेलं आहे तुमचं, लिपिड प्रोफाईल तुमचं चेक करायला पाहिजे. अशा तो वेगवेगळ्या गोष्टी सांगतो आणि मग तो रिपोर्ट घेऊन आपण डॉक्टरकडे जातो. आणि डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टर आपल्याला सांगतो, अरे तुला ना आता मीठ कमी खाल्लं पाहिजे, तुला रोज सकाळी वॉकला गेलं पाहिजे. असं जर का तू केलं तर मग तुझी तब्येत चांगली राहील, तू फिट राहशील, मग तुला काही पुढे जाऊन आजार होणार नाही. विचारतात की मग ह्याचा आणि बिझनेसचा काय संबंध? आणि याचा आणि बिझनेसचा एवढाच संबंध आहे की अनेक वेळेला आपल्याला बिझनेस समोरून दिसायला खूप चांगला दिसतो. उद्योजकाला जर का आपण विचारलं, अरे कसं चाललंय तुझं, तो म्हणतो अरे वा बहुत बढिया, मस्त चाललंय.
पण जसं बाहेरून तब्येत चांगली दिसते तसा बाहेरून बिझनेस कदाचित चांगला दिसतो. उद्योजक म्हणतो बढिया चाललेला आहे. पण ज्या वेळेला त्याच्या आतमध्ये जाऊन एक गोष्टी आपण चेक करतो तेव्हा आपल्याला कळतं की त्याच्या बिझनेस मधला कुठला फॅक्टर बरोबर चाललाय आणि कुठल्या अँगल वरती काम करणं गरजेचं आहे. बऱ्याच मित्रांनी असं विचारलं, आपल्या शाळेतले मित्र पण बघू आता, किशोर मिरचंदाने रेग्युलर येतो. येस. किशोर मिरचंदाने आय रिअली अप्रिशिएट. शिल्पा रेग्युलर येते, ते तपस्वी शेडगे आलेले आहेत, दीक्षा तलाविया, निलेश झोपे रेग्युलर असतात. सो दॅट्स ग्रेट यार. सो राजेंद्र, म्हणजे विषय असा आहे की बाहेरून बिझनेस दिसायला किती चांगला दिसला तरी देखील अनेक वेळेला आपल्याला त्या बिझनेसच्या आतमध्ये शिरून बाबा त्याचा कॅश फ्लो बरोबर चाललाय का, त्याच्याकडे लीड्स प्रॉपरली जनरेट होत आहेत का, म्हणजे त्याचं मार्केटिंगचं फंक्शन बरोबर चालू आहे का, त्याचं अकाउंटचं फंक्शन बरोबर चालू आहे का, त्याची सिस्टीम प्रोसेस बरोबर आहे का, असं डिटेलमध्ये जाऊन जेव्हा आपण त्याचं अनालिसिस करतो तेव्हा आपल्याला कळतं की हा बिझनेस योग्य दिशेने चाललाय का, हा 100 कोटीचा होऊ शकतो का, 500 कोटीचा होऊ शकतो का, हा बिझनेस पुढचे 25 वर्ष बिल्ड होईल असा बनवला गेलाय का काही दिवसात तो याची झोपणार काय आहे. मदत होईल. त्यांनी मला बऱ्याच लोकांनी फोन केले, एक 20 ते 25 फोन मला दुसऱ्या दिवशी लगेच आले आणि मला बऱ्याच लोकांनी म्हटलं की हे काय करू, हे का केलं तर काय फायदा होईल. त्याच्यामुळे बेसिकली फायदा असा होईल की आपल्याला हे कळेल की आता आपल्याला फोकस कुठल्या गोष्टीवर करायला पाहिजे, कुठल्या गोष्टीवरती आपण कमी लक्ष देतोय, कुठल्या गोष्टीवरती आपलं काय म्हणतो ज्याला, आपली कच्ची बाजू आपली कुठली आहे ती आपल्या लक्षात येईल आणि कुठल्या गोष्टीवरती आपण फोकस केला तर आपण बिझनेसला आणखीन ऍक्सलरेट करू शकतो. अशा अनेक गोष्टी आपल्याला हा बिझनेस अनालिसिस आणि फिटनेस रिपोर्ट केल्यामुळे मिळू शकतो. आणि मित्रांनो, मला सांगायला आनंद होईल की हा राजेंद्र आणि मी आमच्या अनुभवातून केलेलं क्वेश्चनेअर आहे आणि आम्ही हे फ्री करतो. पॅथॉलॉजीमध्ये ज्यावेळेला आपण जातो तेव्हा आपल्याला आपल्या टेस्ट करायला बरेच पैसे द्यायला लागतात, पण राजेंद्र आपण हे सगळं फ्री करतो, आउट ऑफ पॅशन करतो. आणि त्याच्यानंतर आम्ही त्यांच्याबरोबर एक 1 to 1 सेशन देखील करतो आणि त्याच्यामध्ये त्यांना सांगतो, फ्री काउन्सिलिंग करून सांगतो आम्ही की तुम्हाला नक्की आता बिझनेस जर का मोठा करायचा असेल तर काय करायला पाहिजे. आणि मित्रांनो, खूप धक्के खाल्ले, खूप गोष्टी अनुभवातून शिकलोय आणि हे शिकल्यानंतर मग आता आम्ही लोकांना सांगतोय. त्याच्यामुळे आमच्या अनुभवातून लोकांनी शिकावं अशी आमची इच्छा आहे. तुम्ही परत शिकण्यासाठी लाखो रुपये खर्च करू नये अशी इच्छा आहे, म्हणून हे सगळं करतोय. शिल्पा म्हणते वी रिअली गेट गुड इन्फॉर्मेशन, सो एन्जॉय इट. सो शी इज एन्जॉईंग. शिल्पा, थँक्यू. खरंच तुला तसं हे आहे आणि हे बरेच तुम्ही सगळे मित्र येता आणि म्हणून आम्हालाही बरं वाटतं. आणि मित्रांनो, हे पॅशन मधून करतोय आम्ही. यातून तुमचा बिझनेस, जसं अजित म्हणाला, आमचं खरंच इच्छा आहे की 100 करोडचा टर्नओव्हर करणारे 100 उद्योजक तयार करायचे. हे आमचं मिशन आहे आणि त्या मिशनच्या आणि त्या ध्येयातून आम्ही हे काम करतोय. आणि विशेष करून मराठी माणसाने याच्यात क्षेत्रात पुढे आलं पाहिजे. आपण सगळ्या क्षेत्रात पुढे आहोत, फक्त बिझनेसमध्ये म्हणावं तेवढे आपण पुढे नाही आहोत. आमचं अशी खरंच इच्छा आहे की 100 करोडला 100 उद्योगपती तयार करणं आणि त्याची पहिलीच पाऊल आहे. कारण का माहितीये का, असं म्हणतात की दुसऱ्याच्या डोळ्यातलं, काय म्हणतात, स्वतःच्या डोळ्यातलं मुसळ दिसत नाही पण दुसऱ्याच्या डोळ्यातलं मुसळ दिसतं. तसं हे आहे. स्वतःच्या बिझनेसमध्ये आपण बऱ्याच वेळा आपल्याला कळत नाही, हे आमच्या बाबतीतही आहे, असा आमचा अजिबात दावा नाही आहे. प्रत्येक उद्योग, पण एखादा तिसरा उद्योजक ज्यांनी असं काही भोगलेलं आहे, त्या ह्याच्यातून गेलेला आहे, तर आम्हाला ज्या काही ठेच लागल्या असतील त्या ठेच लागून आम्ही शहाणे झालो असू की नसू माहीत नाही, परंतु आमच्यासारखी ठेच तुम्हाला लागू नये. म्हणजे ठेच लागून शिकतो तो शहाणा आणि दुसऱ्याच्या ठेचेतून शिकतो तो बुद्धिमान. आणि आपण सगळे बुद्धिमान आहात याबद्दल माझ्या मनात काही. सो आपण असं म्हणतोय की ही बिझनेस अनालिसिस आणि ही जी फिटनेस टेस्ट आहे तुमच्या बिझनेसची, ती तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट आहे, ती तुम्ही करून घ्या. त्याच्यासाठी तुम्ही तुमचा जर का नंबर या चॅट बॉक्समध्ये टाकलात तर तो आम्हाला नंतरही अवेलेबल होईल. आम्ही आमचा कोणतरी रिप्रेझेंटेटिव्ह तुम्हाला कॉल करून तुम्हाला तो फॉर्म पाठवेल. 3 भागामध्ये हा फॉर्म आहे, तो तुम्हाला भरून पाठवायचा आहे आणि मग तुमचं एक 1 to 1 काउन्सिलिंग सेशन होईल.
राजेंद्र, आपण हे आता अचानक चालू केला विषय, तू विषय काढल्यामुळे, पण खरं तर तू मागच्या वेळेला असं बोलला होतास की जर का आपल्याला टाइम मॅनेजमेंट करायचं असेल तर सपोर्ट सिस्टीम कशी क्रिएट करायची याच्या मी काही तुम्हाला टिप्स देणार आहे. आणि Yes. तुला असं वाटलं असेल की लोक विसरतील, तर लोक विसरत नाहीत. मला मेसेज आलाय त्याच्यामुळे मी तुला सांगतोय की तू सपोर्ट सिस्टीम वर तू बोलणार होतास, त्याच्याबद्दल तू जरा सांगितलं पाहिजे. हे काय प्रतीक आहे माहितीये का, की लोक सिरियसली घेत आहेत, लोक लक्षात ठेवतायत, लोक आपल्याला मागे जे प्रॉमिस केलं ते बोलतात. मी मुद्दामून असं सांगितलं होतं, तेव्हाही सांगता आलं असतं, पण मला खरंच एक वाटतंय की लोकांना इंटरेस्ट आहे. मागच्या वेळेला बघ 4-वे टेस्ट मधला एक कुठलं तरी राहिलं होतं ना, तेव्हा पण बऱ्याच लोकांनी फोन करून पण विचारलं होतं आणि पुढच्या ह्याला पण विचारलं होतं. म्हणजे थोडक्यात जे येणारे लाईव्ह येणारे लोक आहेत ते Genuine. इंटरेस्ट आहे, ज्यांना Genuine. जेन्युइनली इंटरेस्ट आहे, असेच लोक येत आहेत. तर त्याच्यामुळे खूप आनंद आहे. आणि राजेंद्र, अतुल कोळेकर आपले मित्र आहेत, सॅटरडे क्लबचे मेंबर आहेत, रिअल इस्टेटमध्ये खूप चांगलं काम करतात डोंबिवली आणि परिसरामध्ये. डोंबिवली कल्याणची जी रिअल इस्टेट ब्रोकर्सची जी असोसिएशन आहे त्याचं स्थापना त्यांनी केली होती. त्यांनी त्यांचा नंबर पाठवलाय, त्यांना जी फिटनेस टेस्ट करायची आहे बिझनेसची त्याच्यासाठी. सो राजेंद्र, ती जी सपोर्ट सिस्टीम तू जे म्हणत असती काय नक्की कशी करायची? अशी जे सृष्टी आली आहे, सृष्टी आपल्याकडे इंटर्न होती आणि आपल्याला गुरुस्थानी मानते, तुला मला पण ते रिस्पेक्ट करते. विजय गवळे आलेले आहेत, अतुल कोळेकर आहेत आणि सचिन तेजस्विनी आलेले आहेत. सही तेजस्विनी म्हणजे जी आपल्याकडे आता इंटर्नची काम करते. ओके ओके, दॅट्स शी सगळ्यात. सृष्टी बघ, तुझ्यासारखे इंटर इथे येत आहेत, दॅट्स ग्रेट. तर अजित, आपण म्हणतो सपोर्ट सिस्टीम. मित्रांनो, सपोर्ट सिस्टीमचा मुख्य हे असं आहे, पण मी त्याच्या आधी अजित, त्या सपोर्ट सिस्टीमच्या आधी टाइम मॅनेजमेंट आणि स्टीफन कोव्ही याच्याबद्दल मला बोलायला आवडेल, किंवा त्याबद्दल आपण बोलूया दोघेही म्हणून. आणि मग सपोर्ट सिस्टीम कशी करायची. सपोर्ट सिस्टीम म्हणजे काय, की आपण बऱ्याच वेळा स्वतःशी कमिटमेंट करतो आणि स्वतःला नंतर अलार्म वाजतो आणि आपण म्हणतो की आज नाही कल, ये नहीं तो कोई और सही, और नहीं तो कोई और सही. ते तू वेगळ्या बाबतीत म्हणायचं. तुला आठवत आहे ते. तर तेच जे आहे ते होऊ नये. आणि ते कसं थांबवायचं. माझं लग्न झाल्यानंतर ते थांबलं होतं. साक्षीदार आहे. साक्षीदार आहे तू. तर मी पहिलं स्टीफन कोव्हीचं टाइम मॅनेजमेंट आणि टाइम क्वाड्रंट, आणि टाइम क्वाड्रंट बद्दल आपण बोलूया. हे फारच फेमस स्टीफन कोव्हीचं टाइम मॅनेजमेंटवरचं हे, हाऊ टू मॅनेज टाइम. आपण आपला वेळ कसा जातो आणि कुठे जातो आणि त्याचं काय कारण आहे, का आपला वेळ फुकट नाही म्हणणार किंवा तो वाया जातो, पण तो कसा वेगवेगळ्या पद्धतीने जातो आणि त्याची कारण आहे. स्टीफन कोव्ही त्याच्या पुस्तकात मेनली हे म्हणतो की तुम्ही तुमच्या कामाची एक यादी करा. तुम्ही काल किंवा गेल्या आठवड्यात किती कामं केली, त्या कामांची यादी तयार करा आणि त्या कामांच्या यादीला 4 भागात डिवाइड करा. जनरली 4 भागात 4 टाईपचीच कामं असतात. अजी, ती 4 कामं त्यांनी वर्गवारी केली आहे. त्यातलं जे पहिलं काम आहे ते अर्थात आहे नॉट इम्पॉर्टंट आणि नॉट अर्जंट. 4 प्रकारात वर्गवारी केली आहे, पण त्याचं म्हणणं असं आहे की ती कामं आहेत ना, ही खऱ्या अर्थाने ती एक तर तातडीची असतात किंवा महत्वाची असतात. दोनच टाईपची काम, ऍक्च्युली 2च टाईपची आहेत आणि या 2 टाईपच्या कामांना त्यांनी 4 प्रकारात वर्गवारी केली आहे. अर्जंट आणि इम्पॉर्टंट, म्हणजे महत्वाची आणि तातडीची. यू आर राईट. म्हणजे महत्वाची कुठली आहे आणि तातडीची कुठली आहे. महत्वाची कुठली आहेत म्हणजे अशी बरीच कामं असतात जी महत्वाची असतात, आणि तातडीची म्हणजे आत्ताच्या आत्ता जायला पाहिजे, नाही गेलं तर प्रॉब्लेम होईल किंवा काहीतरी स्ट्रेस येईल किंवा व्हॉटएव्हर. तर त्यांनी सांगितलं पहिली कॅटेगरी आहे मित्रांनो, तर वही असेल, पेन असेल तर घ्या. अदरवाईज स्टीफन कोव्हीचं पुस्तक आहे, आय थिंक त्या पुस्तकाचं नाव आहे 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पीपल. 7 हॅबिट्स ऑफ हायली इफेक्टिव्ह पर्सन. त्यामधलंच मी हे सांगतोय, यू कॅन ऑल्सो रिफर दॅट. तर त्यातलं जे महत्वाचं आहे ते म्हणतात की नॉट इम्पॉर्टंट आणि नॉट अर्जंट. मित्रांनो, अशी कुठली कामं असू शकतात. तुमचा चॅटबॉक्समध्ये लिहिला तर बरं होईल, पण तुमचा ना लॅक्स टाइम असतो. आम्ही जे बोलतो त्यामध्ये तुमच्या ह्याच्यामध्ये 1 मिनिट की 3 मिनिटाचा फरक पडतो. त्यामुळे तोपर्यंत मी सुरुवात करतो.
एक राजेंद्र, तू बघितलं किशोर मिरचंदानीच्या नावाच्या वरतीनं शेअरर आलेलं आहे हा, तो ऑलवेज शेअर आणि तो कायम शेअर करतात. तर खूप मला कौतुक वाटतं यांचं की आपणच विसरतो लोकांना आवाहन करायला की शेअर करा, वॉच पार्टी करा. तो पदयात्री आहे रे. तरी साई भक्त आहे तो. वा वा वा, चांगलं आहे. आणखीन काही साई भक्त आले तर जास्त शेअर होईल. येथील आमच्या असंख्य साई भक्त आहे. तर मित्रांनो, राजेंद्र तुम्हाला असं विचारतोय की नॉट अर्जंट आणि नॉट इम्पॉर्टंट या कॅटेगरीमध्ये कुठली कामं येतात? कारण बघा मित्रांनो, आपण मागच्या वेळेला जे म्हटलं ना, प्रत्येकाला 24 तासच आहेत. त्या 24 तासाचा उपयोग कोण कसा करतो त्याच्यावरती अवलंबून आहे त्याला आयुष्यात पुढे जाऊन काय मिळणार आहे. म्हणजे आपली काही कामं जी असतात त्यातली काही कामं ही नॉट अर्जंट आणि नॉट इम्पॉर्टंट कॅटेगरीतली कामं असतात. आणि अशी कुठली कामं आहेत राजेंद्र? व्हॉट्सअप हो, क्या बात आहे. सर्वात फेमस. तासन तास पेपर होता. पेपर वाचणं 15 मिनिटं 20 मिनिटं ठीक आहे, पण काही लोक 2 तास पारायण लावतात. पारायण लावल्यासारखा पेपर वाचतात. राईट. हा, आणि सर्फिंग करतात, म्हणजे नेटवरती सर्फिंग. पण मग तुला असं म्हणायचं व्हॉट्सअप बघणं हे इम्पॉर्टंटही नाहीये आणि अर्जंटही नाहीये? माझ्या मते व्हॉट्सअप बघणं अर्जंट नाही आणि इम्पॉर्टंट नाहीये. जर तुमचे काही बिझनेस ग्रुप असतील किंवा तुमचा एक वर्क ग्रुप असतील तर त्यांना पिनअप केलं पाहिजे आणि ते पिनअप केल्यानंतर ते वर दिसतात आणि तेवढेच बघितलं पाहिजे. अजित, आजकाल 3,500 ते 4,000 मेसेज एव्हरी डे तुझ्या, माझ्या किंवा कुठल्याही, माझ्या मुलाच्या फोनवरती पण एवढे मेसेज येत असतात. आणि 1760 ग्रुप आहेत. एका शाळेचे 3-3, 4-4 ग्रुप आहेत, कॉलेजचे वेगळे ग्रुप आहेत, पिकनिकला जाणाऱ्यांचा ग्रुप आहे, सकाळी चालणाऱ्यांचा ग्रुप आहे, सायकलवाल्यांचा ग्रुप आहे, हार्लेवाल्यावर काय काय कसलांचा ग्रुप नाहीये ते सांग. सो मित्रांनो, आपल्याला हे ठरवायचं आहे की आपण कुठल्या ग्रुपवरती किती वेळ घालवणार आहोत. कारण प्रत्येक ग्रुपवरती नुसते फॉरवर्डेड मेसेज असतात, गुड मॉर्निंगचे असतात, फार मोठं तत्वज्ञान देणारे मेसेज असतात आणि ते सगळेच काही आपल्यासाठी उपयोगाचे नसतात. पण एकदा आपण त्याच्यात घुसलो हे की वाचायला लागतो. अरे ह्याचा पण आलाय, अरे अजितचा मेसेज आला, अरे म्हणजे मगाशी मी तुला सांगितलं की तू त्या तुझ्या व्हॉट्सअप वरती एक मेसेज वरती मी तुला ड्राफ्ट पाठवलाय तो काढ. तर तू तो काढायच्या आधी इतर जे 4 मेसेज आले म्हणून तू ते पहिले बघितले. हो ना, हर्षाचा फोन आला होता आणि मग तुला असं लक्षात आलं की ते मेसेज फालतू होते, ते ड्राफ्ट पहिला इम्पॉर्टंट होता. सो 10 मिनिटं गेली त्याच्यात. आणि हे खरंच टाइम सेट करतात. आणि खरंच सांगू तर सोशल डिटॉक्स करायची गरज, जसं अल्कोहोलिक अनॉनिमस ह्याला डिटॉक्स करायला लावतात, तसं सोशल डिटॉक्स अजित हा एक महत्वाचा गरज आहे. सोशल मीडियाचा डिटॉक्स करणं, मीडिया डिटॉक्स. आणि आपण त्याच्यावर नंतर बोलूया. सो हे नॉट अर्जंट नॉट इम्पॉर्टंट कॅटेगरीमध्ये राजेंद्र आणखीन एक खूप आवडतं काम आहे आपलं आणि ते म्हणजे गॉसिपिंग करणं. येस, कट्ट्यावर बसून तासन तास आपण दोघांनी केलेलं आहे. सो ऍक्च्युली ना, आता ते व्हॉट्सअप वरती लोक गॉसिपिंग करतातच आणि इकडची तिकडे माहिती नुसती फिरवण्यातच वेळ घालवतात. कट्ट्यापेक्षा हे व्हॉट्सअप सोशल कट्टा झालाय तो. व्हॉट्सअप कट्ट्यावर. सो मित्रांनो, नॉट अर्जंट नॉट इम्पॉर्टंट कॅटेगरीमध्ये सोशल मीडिया, गॉसिपिंग याच्याशी रिलेटेड जेवढ्या गोष्टी असतील तेवढ्या सगळ्या नॉट अर्जंट नॉट इम्पॉर्टंट मध्ये येतात. मग तुम्ही हे करायला नको का? सोशल मीडिया करायला पाहिजे, पण त्यासाठी स्वतःला शिस्त लावली पाहिजे. त्याच्यासाठी किती वेळ द्यायचा ते ठरवलं पाहिजे. कारण मित्रांनो, आपल्याला फक्त 24 तासच आहेत. मग राजेंद्र, दुसरी कॅटेगरी आहे ती म्हणजे अर्जंट बट नॉट इम्पॉर्टंट. आता अर्जंट बट नॉट इम्पॉर्टंट म्हणजे काय? असं कुठल्या गोष्टी आहेत ज्या अर्जंट असतात, नॉट इम्पॉर्टंट असतात? म्हणजे आपण अभ्यासाला किंवा ऑफिसमध्ये जायचं, कामात दर्ग असो आणि कोणतरी मित्र फोन करतो. आता तो फोन किंवा मीटिंग महत्वाची आहे किंवा ते घेतलेलं काम महत्वाचं आहे, पण तो फोन, बरं तो असाच हाय हॅलो करायला फोन केलेला असतो त्यांनी आणि आपण काम सोडतो आणि तो फोन उचलतो. कारण बेल वाजल्यामुळे ना ते अर्जंट होतं. आपण असं राहूच शकत नाही ना की अरे तिथे बेल वाजते आणि पडून राहू दे, साला आपण निगरगट्टासारखे बसतो. असं होऊच शकत नाही. हे ते अर्जंट होऊन जातं. किंवा दरवाजाची बेल वाजते, दरवाजा उघडायला कुठे जायला लागतं, काम सोडून मग तिथे, मग त्याच्यावर गप्पा, मग परत चालू. किंवा खालून मित्र शिट्टी मारतो, बोलवतो आणि मी गो द्या. अरे राजेंद्र, आता आपण बोलताना ना अनेक मित्र आलेले आहेत. संजय मोरे आलेले आहेत नाशिक वरून. नमस्कार संजयराव, बऱ्याच दिवसांनी आलात तुम्ही. प्रवीण कोपर्डे आलेले आहेत. तपस्वी शेडगे आपले आहेतच. विजय गव्हाले आहेत. सो रेग्युलर लोक पण आहेत सगळे. सो मित्रांनो,
अर्जंट बट नॉट इम्पॉर्टंट कॅटेगरी बद्दल आपण बोललो. अर्जन्सी का क्रिएट होते, कारण काहीतरी बेल वाजते आणि आपण थांबू नाही शकत, ट्रिगर होतं. पण ते इम्पॉर्टंट असतं का? नाही. दरवाजावरची बेल वाजते, आपण हातातली सगळी कामं सोडतो आणि तिथे जाऊन दरवाजा उघडतो आणि समोर कोणीतरी एखादा सेल्स पर्सन उभा असतो, Yes. एखादा वॉचमन असतो, काहीतरी फालतू काम घेऊन आलेलं असतं. काही काम आणि ते डिस्ट्रॅक्ट करतात. पण एक खूप इम्पॉर्टंट कॅटेगरी आहे राजेंद्र, की ज्याच्याबद्दल आपण नेहमी सतर्क असलं पाहिजे, आणि ती कॅटेगरी आहे ती म्हणजे इम्पॉर्टंट बट नॉट अर्जंट. यू आर राईट. दॅट्स द मेन कॅटेगरी. मित्रांनो, आज जर काही पूर्ण ह्याचं जर काही हे असेल तर त्यातला सर्वात महत्वाचा भाग आहे ते म्हणजे इम्पॉर्टंट बट नॉट अर्जंट. इम्पॉर्टंट बट नॉट अर्जंट म्हणजे काय, आणि हीच खरी कॅटेगरी आहे. आणि मित्रांनो, या कॅटेगरीमध्ये आपण मॅक्सिमम वेळ राहिलं पाहिजे. मग अशी कॅटेगरी कुठली असेल? म्हणजे थोडक्यात सगळीच कामं महत्वाची आहेत, पण त्याला तातडी होऊ द्यायचं नाही, त्याला अर्जन्सी होऊ द्यायची नाही, त्या कामाची अंगावर घ्यायचं नाही. एकदम आता धावतच हातातलं सगळं सोडलं आणि तेच काम करायला लागलं. यू आर राईट. म्हणजे म्हणजे आता असं म्हणजे आपण काय म्हणतो, म्हणजे मला आठवलं राजेंद्र, त्या दिवशी ना माझं लाईटचं बिल भरायची लास्ट डेट होती, आणि मला बायकोने 15 दिवस अगोदर सांगितलेलं होतं की अजित लाईटचं बिल भरायचं आहे. आणि मी तिला म्हटलं, हा अगे 15 दिवस आहेत ना, काय तरी तिने मला 3 दिवस आधी आठवण केली, कारण मला वेळ होता ना. मग 3 दिवस अगोदर तिने मला आठवण केली. मी म्हटलं, अगं आहेत ना अजून 2 दिवस. आणि मग काय झालं मित्रांनो, शेवटच्या दिवशी अचानक मला आठवलं, अरे आज लाईट बिल भरायची शेवटची तारीख आहे. आणि नेमकं आणि राजेंद्र, मी ना ते पेटीएम वर वगैरे सेट केलेलं आहे बरं का. मला जाऊन फक्त ते पेटीएम वरती जाऊन माझं लाईट बिल क्लिक करायचं, अमाऊंट टाकायची आणि करून टाकायचं. त्या दिवशी पेटीएम चाललं आणि मग माझी कमीत कमी 20 मिनिटं ते पेटीएम चालत नाही. मग गुगल पे वर जा, मग फोन पे वर जा, मग फ्रीचार्ज, हे सगळं चालत राहिलं आणि माझा वेळ गेला. काय घरी अंबाबाईचा गोंधळ नाही रे बाबा, हनुमान मी वेळेतच बिल भरलं, फक्त ना धावपळ करून भरलं. म्हणजे काय झालं अजित, स्ट्रेस आला. स्ट्रेस आला, खरं. बायकोशी भांडण झालं, नाही झालं. नाही पब्लिकली नको लागू. सुजाचं पण आहे काय करेल. बर, तर ही जी कॅटेगरी आहे, म्हणजे आता हे तर छोटं उदाहरण झालं, पण आपल्याला माहिती आहे की एक्सरसाइजचं महत्व किती आहे. अजित, एक्सरसाइज करायचं हे आपल्याला माहित असतं. आपल्याला योगा केलं पाहिजे, सगळं लोकांना ज्ञान देतो आपण, सगळं काही करतो, परंतु स्वतः आपण म्हणतो मात्र योगा किंवा व्यायाम करायला टाळाटाळ करतो, कारण ते अर्जंट नाहीये. तुम्हाला कोणी आता छडी घेऊन बसलेलं नाहीये. आणि अजित, एक दिवस काय होतं माहिती आहे, शुगरचा रिपोर्ट येतो किंवा हार्ट अटॅक येतो. हार्ट अटॅक आला की मग सगळे लोक कसे, मग डॉक्टर म्हणते आता रोज सकाळी उठून तुम्हाला चालायला जायलाच पाहिजे. मग आपल्याला कुठलंही कारण येत नाही, आपण वेळेवर जायला लागतो. स्ट्रेस लागतं, घरात हालत खराब, पैसे जातात ते वेगळे. ऍडव्होकेट केशव कोरगावकर आलेले आहेत, ते आपल्या दोघांनाही नमस्कार सांगतायत. नमस्कार केशवराव. सो हा जो विषय आहे ना, हा सर्वात महत्वाचा आहे. मग ते व्यायाम असेल किंवा डेंटिस्ट असेल, डेंटिस्टकडे आपलं दात आपल्याला माहित आहे झालेलं आहे आणि आपण तरी पण नंतर जाऊया रे. कधी कधी तो थंड पाणी प्यायला तरी कळ लागते, पण ती बेरेबल असते, आपण पुढे पुढे करतो. आणि एक दिवस असं होतं, ती रात्री दाढ अशी दुखायला लागते आणि ठोक ठोक उमलावं असं मनापासून वाटत असतं. रात्र सकाळ कधी होते आणि डेंटिस्ट कधी जातोय, अशी जी परिस्थिती आहे. आणि त्यात मित्रांनो, त्यात काय माहिती आहे, सर्वात महत्वाचा स्ट्रेस, भांडणं होतात स्ट्रेसमध्ये, मग तो ब्लड प्रेशर सगळं 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 घेऊन येतं. आणि तुम्ही जर नीट बघाल तर तुम्हाला सर्वात जास्त स्ट्रेस या क्वाड्रंटमध्ये येतो. आणि या क्वाड्रंटमध्ये राहू नये म्हणून एक चौथा क्वाड्रंट आहे, त्याचं नाव आहे की नॉट अर्जंट. तर या क्वाड्रंट मध्ये राहू नये म्हणून नाहीये राजेंद्र, तो क्वाड्रंट असा आहे की त्या क्वाड्रंट मध्ये ते काम केलं ना की आपल्याला बाकीची सगळी कामं सोडून देऊन तेच काम करायला लागतं.
दॅट इज अर्जंट अँड इम्पॉर्टंट. दॅट इज अर्जंट अँड इम्पॉर्टंट. म्हणजे प्रत्येक कामाला ना काम करण्यासाठी, मॅक्झिमम कामं करण्यासाठी आपल्याकडे काही ना काहीतरी वेळ आपल्या हातात असतो. त्या वेळेमध्ये जर का आपण व्यवस्थित प्लॅन करून ते काम संपवायचं प्लॅनिंग केलं नाही, तर एक वेळ अशी येते की ते काम अर्जंट होऊन जातं आणि मग हातातली बाकीची कामं सगळी सोडून तेच काम करायला लागतं. म्हणजे अशी तुम्ही या क्वाड्रंटमध्ये जाऊ नये. राईट. तुम्ही या क्वाड्रंटमध्ये, कारण या क्वाड्रंट हा स्ट्रेसचा क्वाड्रंट आहे. येस. या क्वाड्रंटमध्ये जेवढी कामं जातात नक्की तुम्हाला स्ट्रेस येतो. तुम्ही काढून बघा. आणि राजेंद्र, आता विक्रम खैरनार आलेला इथे. विक्रम आपला हाय विक्रम. नाशिकचा खूप चांगला उद्योजक आहे. काही जे उद्योजक आहेत ना की ज्यांना भेटल्यावर मलाही खूप एनर्जी येते, त्यातला एक विक्रम आहे. त्याचं छान प्लंबिंग ऍक्सेसरीजचं दुकान आहे आणि उत्तम बिझनेस करतो. तर मित्रांनो, कुठलंही काम ना अर्जंट आणि इम्पॉर्टंट कॅटेगरीत जाऊ द्यायचं नाही. मग ते आपलं इन्कम टॅक्स रिटर्न आहे, लाईटचं बिल आहे, प्रॉपर्टी टॅक्सचं बिल आहे, हेल्थ आहे, डेंटिस्टचं काम आहे. सगळी कामं तुम्ही आठवून बघा. या प्रत्येक कामासाठी देवाने आपल्याला वेळ दिलेला आहे. फक्त तो आपण वेळेचा सदुपयोग करून ते काम केलं नाही तर ते काम अर्जंट आणि इम्पॉर्टंट होतं आणि मग आपली सगळी कामं मागे पडतात आणि तेच काम करायला लागतं. राजेंद्र, शेवटची काही मिनिटं आपल्याकडे आहेत. आणखीन एक ह्याच्यामधलं एक खूप चांगलं प्रिन्सिपल आहे या टाइम मॅनेजमेंट मधलं, आणि ते प्रिन्सिपल असं आहे की आपल्या वेळेप्रमाणे काम प्रसरण पावतं. आपल्या वेळेप्रमाणे आय अग्री. आवर वर्क एक्सपांड्स विथ टाइम. एक्झॅक्टली कसं आपल्या मित्राला म्हणजे उदाहरणार्थ राजेंद्र, ज्यावेळेला आपण आता या लॉकडाऊनच्या अगोदर आपल्याला सकाळी नाशिकला जायचं असायचं, मार्च गुरुकुलचे आपण सेशन घ्यायचो नाशिकला. सकाळी 9ला पोहोचायचं. आपण सकाळी 9ला नाशिकला पोहोचायचो. बऱ्याचदा 5:30ला 6ला आपल्याला निघायला लागायचं घरातून. पण मित्रांनो, 6ला निघायचं असेल ना तर मी 5:30ला उठायचो, अर्ध्या तासात आंघोळ करायचो, आवरायचो आणि राजेंद्र आपण सकाळी बरोबर 6ला निघायचो आणि 9, 9:15ला नाशिकला पोहोचायचो. पण मित्रांनो, आता जेव्हा नाशिकला पोहोचायची घाई नाहीये आणि माझ्याकडे वेळ भरपूर आहे, त्यावेळेला सकाळी आवरायचं जे माझं काम आहे ना राजेंद्र, ते 10 वाजेपर्यंत लांबतं. पुरत नाही वेळ. आणि तरी पण वेळ पुरत नाही आणि शेवटी घाईच होते. तुला असं म्हणायचं की त्यामुळे प्रसरण पावतं. त्याच्यामुळे काम प्रसरण पावतं, कारण वेळ भरपूर आहे. त्याला कुठेही आपण टाइम लिमिट टाकत नाही, त्याला कुठेतरी अर्जन्सी क्रिएट करत नाही. आता या वेळेपर्यंत व्हायलाच पाहिजे हे टाकत नाही, त्यामुळे काम प्रसरण पावत जातं. अजित, मी यालाच मगाशी म्हटलं होतं सपोर्ट सिस्टीम. मागच्या वेळेला जे म्हटलं होतं की हाऊ टू क्रिएट सपोर्ट सिस्टीम. राईट. जर तुम्हाला असं वाटतं की तुम्हाला तुमची कामं वेळेत व्हावी मित्रांनो, तर सर्वात पहिलं सपोर्ट सिस्टीम करायचं असेल तर पहिला तो तुमचा घरातला निंदक कोण असेल, जो तुम्हाला परखड भाषेत बोलू शकतो. मग ती तुमची आई असेल, तुमचे बाबा असतील, बायकोसारखी तर आणखी कोणी घरात निंदक असू शकत. काही महिला पण आहेत, त्यामुळे नवराही म्हणणं तू. हा, हो, नवराही असू शकतो टोकणारा. तर अशा पद्धतीचा कोणी असेल त्याला पहिले जाऊन सांगा की उद्यापासून मी व्यायाम करणार आहे, उद्या मी 6ला उठणार आहे. सो ही विल होल्ड यू अकाउंटेबल. याला म्हणतात आपल्या लँडमार्कच्या भाषेत पॉवर ऑफ डिक्लेरेशन. राईट. मित्रांनो, डिक्लेअर करा. मला माहिती आहे डिक्लेअर केल्यानंतर थोडं तुम्हाला ते ऑड वाटतं, पण ही अराउंड तयार केलेली एक अकाउंटेबल, तुम्हाला अकाउंटेबल धरणारी ही माणसं आहेत आणि हीच माणसं तुम्हाला पुढे जायला मदत करतात. सो यू हॅव टू क्रिएट अ सपोर्ट सिस्टीम सो तुम्ही हे करू शकाल. मग ते तुमचं मेंटॉरच्या बाबतीत पण आहे. बिझनेसमध्ये तुम्ही एखादा मेंटॉर किंवा हे जेव्हा घेता, तो मेंटॉर ऍक्च्युली काय करतो, बऱ्याच गोष्टी तुम्हाला माहित असतात, तो तेच सांगत असेल कदाचित, परंतु तो तुम्हाला अकाउंटेबल धरतो आणि तो अकाउंटेबल धरतो आणि त्यामुळे तुम्हाला काम करणं आणि तुम्हाला ते वेळेत पूर्ण करणं याची एक नैतिक जबाबदारी येते. हा एक प्रकार आहे. किंवा मी तुला एक गंमत सांगू, मला ना इथे कित्येक उद्योजक असे दिसतात की ज्यांचा टर्नओव्हर ना हा 20-25 कोटीचा सहज होऊ शकतो पुढच्या 1-2 वर्षात. पण काय होत नाही माहितीये, केवळ टाळमटा किंवा प्रोक्रास्टिनेशन. वेळ पुढे पुढे पुढे. अरे करू रे एवढी काय घाई आहे, आता काय पडलंय, आहे ना अजून वेळ. आणि माझा तर कोण विचारणार आहे, एंटरप्रेन्योरला बॉस नसतो. आणि मला राजेंद्र आठवतंय आपले
डॉक्टर केळकर नेहमी असं म्हणायचे, इथे बंदूक लावली का तुम्ही स्वतःला? स्टेकला काही लावला ऍब्सोल्यूट. स्टेकला काही लावलं का? म्हणजे आयदर तुम्ही काहीतरी स्टेकला लावलं पाहिजे किंवा स्वतःला इथे अशी बंदूक लावली पाहिजे की नाही, तुम्हाला जर का कोणी म्हणाला राजेंद्र हे काम नाही झालं तर तुला उडवून टाकेल, तर काय होईल? ऑफकोर्स जग मारून करणार, मरते क्या ना करते. आणि असं काहीतरी स्टेकला लावलं पाहिजे अजित. आणि ती एक सपोर्ट सिस्टीम क्रिएट करतं. सो ऑलवेज यू शुड पुट समथिंग ऑन स्टेक. सो मित्रांनो, तपस्वी शेडगेने आपल्याला सुरुवातीला मी सांगितलं की त्यांनी आम्हाला 10 विषय काढून पाठवले होते, पॉडकास्ट आम्ही काय काय केलं. तर आजचा जो 10व्या पॉडकास्टचा जो विषय होता तो म्हणजे सपोर्ट सिस्टीम क्रिएट करा, स्वतःला बंदूक लावून घ्या, स्वतःला अर्जन्सी क्रिएट करा, तरच तुमची कामं वेळेत होतील. हाऊ टू क्रिएट दॅट यू शुड. प्लीज मित्रांनो, एखादं काम करायचं असेल तर स्वतःला रिवॉर्ड द्या. स्वतःला रिवॉर्ड द्या की आज जर मी अमुक अमुक काम केलं तर मी आज एखादी स्वीट डिश ऑर एनिथिंग यू शुड रिवॉर्ड इट ऑर पेनलाइज करा. म्हणजे डॉक्टर केळकरांच्या भाषेत सांगायचं की तुमचा जर मित्राची आई आजारी असेल आणि त्यांनी रात्री 2 वाजता फोन केला तर तुम्ही उठून द्याल की नाही? भले तो शहराच्या कुठलंही कारण न देता. कुठलंही कारण न देता. आणि ते का? कारण का तुमच्या मित्राच्या आईचा जीव स्टेकला लागलाय. आणि अशी काहीतरी गोष्ट जी तुम्हाला इम्पॉर्टंट आहे, अशी गोष्ट, मग ती पैसे असतील. तुम्ही असं ठरवा की मी हे काम नाही केलं ना तर उद्या 2,000 रुपये बायकोला गिफ्ट देईन किंवा मुलाला गिफ्ट देईन, पॉकेट मनी मला वाढवून देईन. किंवा माझा मित्र करायचं तसं की त्याने हे ठरवलं होतं की मी नाही गेलो तर मी समजा जॉगिंगला नाही गेलो तर सकाळी उठेन आणि 500 रुपयाची नोट फाडेल. लिटरली मित्रांनो, तुम्हाला हसायला येत आहे. हा, तुम्ही करून बघा. 500 रुपयाची नोट फाडेल. हा, फाडून टाकायचं. सकाळी उठायचा. तो मित्र मी नाही आहे. हो, हा नाही आहे. हा 500 रुपये पण ठेवतो आणि कार करतही नाही. तर तो फाडून टाकायचा. आणि तुम्हाला माहितीये 3ऱ्या दिवशी जायला लागला, रेग्युलर जायला लागला. कारण स्टेकला लावला. सो मित्रांनो, आपली वेळ संपत आलेली आहे. आज आपण इथेच थांबूया. सो आजच्या 10व्या बिझनेस आणि बरंच काहीच्या एपिसोडचा टेक अवे आहे, तुम्ही स्टेकला काय लावणार आहात. आणि जर का तुम्ही स्टेकला लावायला तयार असाल तर तुम्हाला कुठल्याही वेगळ्या टाइम मॅनेजमेंटच्या टेक्निकची गरज नाही आहे. 500 रुपये जर का फाडायला तयार असाल, त्याची नोट फाडायला तयार असाल तर तुम्ही टाइमातच सगळी कामं करणार. तर तुम्हाला कुठल्याही टाइम मॅनेजमेंटची काही गरज नाही. सो राजेंद्र, फंटास्टिक. आजचा हे टेक अवे जबरदस्त होता. आणि हा आपणही असं बोलत राहिल्यामुळे ना मित्रांनो, आम्हालाही परत परत ते रिवाइज होत राहतं, आम्हालाही रिमाइंड होत राहतं. टू बी ऑनेस्ट. ऍब्सोल्युटली. सो खूप मजा येते तुमच्याबरोबर अशाच गप्पा मारायला. आणि तुम्ही ज्या प्रकारे शेअर करता, हे पॉडकास्ट झाल्यानंतर देखील जेव्हा अनेक लोक शेअर करतात त्यावेळेला खूप चांगलं वाटतं. आणि हा आमचा एक छोटासा प्रयत्न आहे तुमच्या बिझनेसमध्ये, तुमच्या लाईफमध्ये आमच्या पद्धतीने काही व्हॅल्यू ॲडिशन करण्याचं. आणि अशाच प्रकारे शेअर करत जा. अशाच प्रकारे दर मंगळवारी भेटूया. करोनाची दुसरी लाट येते असं सगळेजण म्हणतात, त्यामुळे आपला जो SMS चा फॉर्म्युला आहे, सोशल डिस्टन्सिंग, मास्क आणि सॅनिटायझर, याचा आवर्जून वापर करा. आणि कृपया गरज नसेल तर वर्क फ्रॉम होम करा. गरज असेल तरच कामावरती जा, ऑफिसला जा. आम्हाला गरज आहे म्हणून आम्ही ऑफिसला आलोय आणि म्हणून आम्ही ऑफिसमधून आजचा पॉडकास्ट करतोय. आपल्या सगळ्यांचे मनापासून आभारी आहोत. परत भेटूया पुढच्या मंगळवारी बरोबर 7:30 वाजता. धन्यवाद. धन्यवाद.